चला विद्यार्थी मित्रांनो, आज जो आहे तो 6वीचा जो काही विज्ञानाचा जो काही धडा आहे त्यामध्ये पहिला आपला धडा आहे नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर आणि लँड. हा जो काही टॉपिक जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे, शिकायचा आहे. आता माहिती आहे की नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय, की ज्याला नैसर्गिक स्रोत असं म्हणतात. म्हणजे आपल्याला मानव म्हणून असेल किंवा सजीव असेल, ह्यांना जेवढ्या काही वस्तू मिळतात, ज्या ज्या गोष्टी ह्यांना मिळतात, ह्या सगळ्या निसर्गातूनच मिळत असतात. मग एक तर त्या वस्तू लँडवरती म्हणजे जमिनीवरती असतील, एक तर त्या वस्तू हवेमध्ये असतील, किंवा एक तर वस्तू त्या वॉटर म्हणजे पाण्यामध्ये असू शकतात. मग ह्यांच्याशी संबंधित हा जो काही पहिला जो काही टॉपिक जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. आता बघा काय म्हणते. पहिला ऑब्झर्वर म्हणजे काय, निरीक्षण करा. ऑब्झर्व द पिक्चर अलॉंग साईड अँड आन्सर द क्वेश्चन. बाजूला तुम्हाला एक पिक्चर दाखवलेलं आहे या ठिकाणी अशा पद्धतीने, त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि खालील तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती सोडवायची आहेत. बघा पहिल्यांदा काय म्हणते, वेहर डू वी सी द बर्ड्स. म्हणजे बर्ड्स म्हणजे काय, पक्षी. वेहर म्हणजे कोठे, डू वी सी तुम्ही पक्षी कोठे बघत आहेत. तर या ठिकाणी आपण म्हणू की हवेमध्ये आहेत, पक्षी आकाशामध्ये आहेत. परंतु विज्ञानामध्ये आकाश आहे, जमीन आहे आणि पाणी आहे, यांना विशिष्ट अशी नावं देण्यात आलेली आहे जी या ठिकाणी दिसून येतात. पहिलं नाव काय, ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, हवेचा जेवढा काही भाग असतो आकाशाचा किंवा आपल्या डोक्याच्या वरती जे काही भाग आहे त्याला ॲटमॉस्फिअर असं म्हणतो. आणि त्यानंतर ना एक आहे लिथोस्फिअर. जमिनीचा जेवढा काही भाग आहे त्याला काय म्हणतो आपण, लिथोस्फिअर असं म्हणतो. आणि पाण्याचा जेवढा काही भाग आहे तो म्हणतो हायड्रोस्फिअर. आता हे लक्षात कसं ठेवायचं, हायड्रोस्फिअर लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. आपल्याला माहिती आहे पाणी जे आहे ते H2O म्हणजेच काय, पाणी. म्हणजे 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन मिळून काय बनतं, पाणी बनतं. म्हणजे काय, हायड्रोस्फिअर म्हणजे पाणी आहे. लिथो म्हणजे काय, एलपासून लँड आणि एलपासून लिथो म्हणजे जमीन म्हणजेच लिथोस्फिअर आहे. आणि राहिलं ॲटमॉस्फिअर, एपासून आकाश आणि एपासून ॲटमॉस्फिअर म्हणजे आकाश आणि ॲटमॉस्फिअर जो आहे तो एक असलेला आपल्याला दिसून येतात. ही एक थोडक्यात एक छोटीशी ठळक आहे लक्षात ठेवण्याचं. एपासून ॲटमॉस्फिअर म्हणजे आकाश, हायड्रोपासून पाणी आणि लिथोपासून जमीन, एलपासून लँड. अशा पद्धतीने पहिला जो काही क्वेश्चन आहे, वेअर डू वी सी द बर्ड्स. तुम्ही पक्षी कुठे बघत आहे, तर या ठिकाणी आपण लिहायला माहिती आहे पक्षी ॲटमॉस्फिअरमध्ये असतात. वेअर इज अ काऊ ग्राझिंग. ग्राझिंग म्हणजे काय, गवत खाणे किंवा खाणे. गाय जी आहे ही कोठे गवत खात आहे, तर गाय माहिती आपल्याला लँड, जमिनी म्हणजे काय, लिथोस्फिअरचा भाग आहे. लोकेट द ट्रीज अँड द होड. लोकेट म्हणजे कुठे आहे, ट्रीज असतील झाडे किंवा होड जो आहे रस्ता जो आहे तो कुठे, तो म्हणजे लिथोस्फिअरचा भाग आपल्याला असल्याचा दिसून येतो. लिथोस्फिअर या ठिकाणी आहे. वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम, हाऊ डज इट फ्लो. आता नदी जी आहे ही कुठून वाहत आहे, लिथोस्फिअर तिथूनच वाहत आहे. भले नदी जी आहे ही पाणी जे आहे ते या ठिकाणी हायड्रोस्फिअरचा भाग आहे, पण नदी वाहते कुठून, ॲक्च्युली जमिनीवरनं वाहते. जमिनीचाच तो देखील एक भाग आहे. त्यामुळं ह्याचा आन्सर जे आहे ते लिथोस्फिअर जे आहे, लिथोस्फिअर जो आहे तो या ठिकाणी आलेला दिसून येतो. वेअर इज अ एरोप्लेन विमान कुठं आहे, ॲटमॉस्फिअरचा भाग आहे तो. वेअर द फिश सीन. फिश मासा कुठे दिसत आहे या ठिकाणी तुम्हाला, या ठिकाणी मासे जे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की मासे जे आहेत ते पाण्यामध्ये दिसत आहेत. म्हणजे मासे कुठे आहेत, आपल्याला हायड्रोस्फिअरचा भाग असलेला आपल्याला दिसून येतो. ऑन व्हॉट इज द साय बोट फ्लोटिंग. या ठिकाणी बोट जी आहे ती कुठे दिसत आहे, पाण्यामध्ये दिसत आहे. म्हणजे ही बोट कुठे आहे, आपल्याला हायड्रोस्फिअरचा भाग आपल्याला असल्याचा दिसून येतो. आता बघूयात नॅचरल रिसोर्सेस. You can see that something in the picture are in water, some on land and some in the sky. तुम्ही पिक्चरमध्ये वेगवेगळ्या थिंग म्हणजे काय, वस्तू बघितलेल्या आहेत. त्यातल्या काही वस्तू वॉटरमध्ये पाण्यामध्ये आहेत, काही वस्तू लँड म्हणजे जमिनीवरती आहेत आणि काही वस्तू इन द स्काय आकाशामध्ये आपल्याला असल्याचं दिसून येतात. दॅट इज इन द एअर म्हणजे त्यालाच हवा असं म्हणतो आपण. Those all things on the earth are associated with the air, water and land. Air, water and land are the called atmosphere, hydrosphere and lithosphere. त्यालाच एअर म्हणजेच ॲटमॉस्फिअर, जमीन लँड म्हणजेच लिथोस्फिअर आणि आकाश म्हणजेच ॲटमॉस्फिअर आणि जमीन म्हणजे लिथोस्फिअर आणि पाणी म्हणजे हायड्रोस्फिअर असं त्याला म्हणतो. आता या ठिकाणी बघा काही ह्या ठिकाणी झाडं आहेत, गाय आहे, हे कुठं आहे, हे लिथोस्फिअर म्हणजे जमिनीवरती आहेत. त्या ठिकाणी फिश जे आहेत ते पाण्यात आहेत, हायड्रोस्फिअरमध्ये आहेत. आणि पक्षी असतील हे कुठे आहेत, हे ॲटमॉस्फिअर म्हणजे आकाशामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी उडत असताना ह्या ठिकाणी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते या ठिकाणी दिसून येतं आहे. समजलं, हे व्यवस्थित पिक्चर बघून घ्या.
रिस्पेक्टिव्हली मोर कवर डिफरंट लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय धिस थ्री स्पेहर. स्पेहर म्हणजे काय, वेगवेगळे 3 आपल्याला लेहर म्हणजे थर जे आहेत ते असलेले या ठिकाणी दिसून येतात ऑफ द अर्थ. दिस लिव्हिंग थिंग्स अँड ऑल अँड द पार्ट ऑफ द लिथोस्पियर, हायड्रोस्पियर अँड ॲटमॉस्फियर विच दे ऑक्युपाय आर टुगेदरली कॉल्ड द बायोस्पियर. मग ह्या तिघांनी एकत्रितपणे काय म्हणतात, म्हणजे लिथोस्पियर आहे, हायड्रोस्पियर, ॲटमॉस्फियर, ह्या तिघांना एकत्रितपणे आपण बायोस्पियर म्हणजे जीवावहन असं त्या म्हणतात. दिस स्पेहर हॅव फॉर्म्ड ऑन द अर्थ नॅचरली. मग हे बनले कसं, म्हणजे ॲटमॉस्फियर कधी बनला, लिथोस्पियर कधी बनला, किंवा हे आपला हायड्रोस्पियर कसा बनला, ते कोणी बनवलेलं नाही. हे काय मॅनमेड नाही. मॅनमेड म्हणजे काय, मानवाने बनवलेलं नाही. ह्या तिन्ही ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्या नॅचरली म्हणजे निसर्गातच बनलेल्या आपल्याला दिसून येतात. वी हॅव लर्न ऑल दिस इज अ प्रिव्हियस स्टँडर्ड. प्रिव्हियस म्हणजे काय, मागील वर्षी. स्टँडर्ड म्हणजे काय, मागील वर्षी. ह्या तिन्ही गोष्टींचा आपण अभ्यास जो आहे तो केलेला आहे. मागील वर्षी म्हणजे 1 ते 5वीमध्ये असताना ह्या पृथ्वीची निर्मिती कशी झाली ह्या टॉपिकमध्ये आपण बघितलेलं आहे की पृथ्वीची निर्मिती कशी झाली, ह्याच्याबद्दल काही 1-2 सिद्धांत आहेत ते देखील त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. द ॲटमॉस्फियर इज द लेहर ऑफ द एअर दॅट सराउंड द अर्थ. आता ॲटमॉस्फिअरमध्ये हवा आहे आणि ती सराउंड म्हणजे आपल्या अवतीभोवती जे आहे पृथ्वीच्या, अर्थ म्हणजे काय, पृथ्वीच्या संपूर्ण अवतीभोवती आपल्याला हवा या ठिकाणी असलेली दिसून येते. द सर्फेस ऑफ द अर्थ कम्पेअराइज वॉटर अँड लँड. द कम्पेअराइज म्हणजे काय, तुलना करणे. तुम्हाला जी काही हवा आहे, जमिनीचा भाग जो आहे लँड असेल आणि ह्या ठिकाणी वॉटर असेल, पाणी असेल, ह्यांचं जर कम्पेअराइज जर केलं तर सगळ्यात जास्त जे दिसून येतं ते काय आहे, ते पाणी आहे. पाणी जे आहे हे ह्या ठिकाणी सगळ्यात जास्त आपल्याला प्रमाणात असलेलं ह्या ठिकाणी दिसून येतं. जमिनीचा जो काही भाग आहे तो या ठिकाणी सगळ्यात कमी आहे आणि जवळपास या ठिकाणी एक तुम्हाला आकृती पण दाखवलेली आहे की ह्या ठिकाणी वॉटर जे आहे, ह्या ठिकाणी वॉटर जो आहे तो ह्या ठिकाणी 71% म्हणजे 71% पाणी ह्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. आणि लँड जी आहे ह्या ठिकाणी फक्त 29% म्हणजे 29%च फक्त जमीन जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणजे पाणी कमी आहे आणि पाणी जास्त आहे आणि लँड जी आहे, जमीन जी आहे ती कमी आहे. आता बघा तुम्ही पृथ्वीचा जो काही भाग आहे, संपूर्ण पृथ्वीचा एक नकाशा घेऊन बघा. त्या ठिकाणी तुम्हाला निळा भाग सगळ्यात जास्त दिसेल आणि ग्रीन कलरचा जो काही भाग आहे तो खूप कमी दिसेल. का की ही संपूर्ण पृथ्वी जी आहे ह्यामध्ये ओशनचा जो काही भाग आहे, समुद्राचा जो काही भाग आहे हा सगळ्यात जास्त आपल्याला ह्या ठिकाणी असल्याचं दिसून येतो. जसं या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे, त्यांनी ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी एक वॉटर जो आहे तो 71% आहे, लँड जी आहे ती 29% ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणजे ओशनचा भाग सगळ्यात जास्त आहे, म्हणजे पाणी सगळ्यात जास्त आहे. असं नाही की ते सगळंच पाणी आपल्याला उपयोगी आहे. समुद्राचं पाणी पिण्यासाठी उपयोगी नाही, आपण फक्त नदी तलावातलं पाणी पिऊ शकतो. तो आपण पुढचा जो काही भाग आहे, पुढचा जो काही ह्याच टॉपिकचा जो काही पुढचा भाग आहे त्यामध्ये त्यांनी तेही सांगितलेलं आहे की पिण्यायोग्य पाणी किती आहे आणि आपल्याला असं पाणी किती आहे की जे पिता येत नाही, नॉट अ पोटेबल म्हणजे पिण्यायोग्य नाही, तो आपल्याला बघायचा आहे. द हायड्रोस्पियर ऑक्युपाईज अ मच लार्ज पार्ट देन द लिथोस्पियर. म्हणजे आपल्या हायड्रोस्पियरने सगळ्यात जास्त भाग जो आहे तो व्यापलेला आहे. लिथोस्पियर म्हणजे जमिनीपेक्षा जास्त भाग पाण्याने व्यापलेला आहे. फिगर 1.2 शो द प्रपोर्शन म्हणजे काय, त्यांचं एक रेशो दिलेलं आहे. रेशो म्हणजे काय, प्रमाण दिलेलं आहे की फिगर 1.2 शो द प्रपोर्शन ऑफ अ लँड अँड वॉटर ऑन द अर्थ सरफेस म्हणजे काय, पृष्ठभाग. जमिनीचा जो काय पृष्ठभाग आहे ह्याच्यावरती तुम्हाला पाणी किती आहे आणि पाणी किती आहे आणि जमिनीचा भाग किती आहे हे तुम्हाला ह्या ठिकाणी बाजूच्या ह्या फिगरमध्ये दाखवलेला आहे. वी ऑल्सो लुक अपॉन दिस नॅचरल कंपोनंट्स. म्हणजे तुम्ही हे जे काही जगामध्ये जे काही बघता हे सगळे नॅचरल कंपोनंट्स जे आहेत, एक तर हे 3 फॉर्ममध्ये असू शकतात. एक तर ते लिक्विड असतील, नसेल तर सॉलिड असतील, नसेल तर गॅसेस असेल. लिक्विड म्हणजे काय, पाणी. आता दूध आहे, पाणी आहे, त्यासोबत तेल आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, हे सगळं काय, हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे. म्हणजे
एक पाण्यासारखं टाकलं की पसरतं, त्याला लिक्विड फॉर्म म्हणतात. दुसरं आहे सॉलिड. सॉलिड म्हणजे काय की घन म्हणतात त्याला. म्हणजे जे खूप घट्ट आहेत, कठीण आहेत, हातामध्ये उचलता येतात. आता लिक्विड आहे, पाणी जे आहे ते हातामध्ये पकडू शकत नाही आपण. थोडं म्हणजे ओंजळीत पकडतो, पण असं पकडा जसं दगडाला पकडतो तसं स्टोन ज्या पद्धतीने पकडू शकतो तसं पाणी पकडू शकत नाही. लाकूड जसं पकडू शकतो तसं पाणी जे आहे ते आपण पकडू शकत नाही. तर एक आहे गॅसेस. गॅसेस म्हणजे काय, वेगवेगळे गॅसेस आहेत. ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे. असे वेगवेगळे गॅसेस जे आहेत ते देखील आपल्याला पुढच्या भागामध्ये बघायचे आहेत. फ्रॉम द रिसोर्सेस इन अदर वर्ड्स वी यूज देम टू फुलफिल द रिक्वायरमेंट. रिक्वायरमेंट म्हणजे काय, तुमच्या ज्या काही नीड आहेत, तुमच्या ज्या काही मागण्या आहेत ह्या फुलफिल होतात, कंप्लीट होतात. कुठून, ह्या नॅचरल रिसोर्सेसपासूनच. हे जे काही निसर्गाने जे काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्यातूनच आपल्याला आपल्या गरजा ज्या त्या ह्या ठिकाणी कंप्लीट होत असताना दिसून येतात. लेटस नाव स्टडी ऑल धिस थ्री कंपोनंट्स इन अ डिटेल. आणि ह्या तिन्ही कंपोनंट्सचा म्हणजे लिक्विड असेल, सॉलिड असेल, गॅसेस असेल, ह्या तिन्ही कंपोनंट्स म्हणजे ह्या तिन्ही घटकांचा अभ्यास आपल्याला डिटेलमध्ये करायचा आहे. आजचा भाग जो आहे तो ह्या ठिकाणीच आपण थांबूयात. आजच्या टॉपिकमध्ये आपण नॅचरल रिसोर्सेस म्हणजे कशाला म्हणतात, हायड्रोस्फिअर काय म्हणतात, लिथोस्फिअर कशाला म्हणतात, ॲटमॉस्फिअर कशाला म्हणतात, हे तिन्ही घटक जे ते ह्या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच पाठक ग्लोबल स्टडी सेंटर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि संपूर्ण जे काही 6वी असेल, 6वीचा 7वीचा जो काही टॉपिक जे आहेत ते तुम्हाला सायन्सचे, मॅथ्सचे ह्या ठिकाणी बघायला मिळतील. ओके, थँक्यू.